बाटली, गांजा, गोली, ये मेन चीज अगर बंद करा दी तो किसी का कुछ नहीं होगा, ना मर्डर होगा, ना कोई जान देगा, ना कोई फांसी लेगा, कुछ भी नहीं होगा। ये चीज जो है ये सब में बड़ी नुकसान वाली चीज है। जो अच्छा आदमी भी रहता है ना तो वो भी वहाँ जाता है, इसलिए जाता है कि उसको घर का टेंशन है, औरत का टेंशन है, पैसे का टेंशन है। ये टेंशन की वजह से वो आदमी जाके नशा करता है और काम का भी टेंशन रहता है। आम्ही मालेगाव शहरातील एक सुज्ञ नागरिक म्हणून आज रोजी मालेगाव महानगरपालिका व पोलीस प्रशासनाचा निषेध करीत आहोत। संदर्भ आणि विषय असा आहे, याच ठिकाणी या स्पॉटवरती परवा रात्री एक ग्रस्त इकडून जात असताना तो तोल जाऊन म्हणा किंवा त्याला दिसलं नाही म्हणून म्हणा किंवा अंधार असेल म्हणून, मूळ कारण म्हणजे एक या पुलाचं काम चालू आहे। ह्या पुलाच्या कामाला कुठलंही बंधन नाही, कुठलाही अटकाव नाही, म्हणून तो खाली पडला आणि तो मरणाच्या अवस्थेत होता असं म्हटलं तरी चालेल। त्या परिस्थितीमध्ये ह्या भाऊने पोलीस स्टेशनला येऊन एक खबर दिली की बाबा तिथे एक व्यक्ती पडलेला आहे आणि मग किल्ला पोलीस स्टेशनला, त्याला काय माहिती कोणत्या पोलीस स्टेशनला द्यायला पाहिजे तो काही विषय नाही। यांनी खबर दिली, खबर दिल्यानंतर विषय असा आहे का तो मैंने चला तुम्ही येतो, यांनी मला येऊन सांगितलं काका जरा बोलो हो पुलिस को। बोला तूने बोला है ना, अगर गिर गया तो आ जाएंगे। माझा समज असा होता का बात कुठेतरी पडला असेल, पण मेजर प्रॉब्लेम असा होता का तो खाली पडलेला होता आणि मग तो एक मला असं वाटतं आहिरे नावाचा पोलीस मोटरसायकल घेऊन इथे आला। 2 मिनिट तो इथे आल्यानंतर त्यांनी बघितल्यानंतर त्यांनी चव्हाणला फोन केला। चव्हाण ती गाडी असती पोलिसांची, ती गाडी घेऊन त्यांनी किल्ल्याजवळ लावून दिली। चव्हाण आला, 2 मिनिटं त्यांची जुगलबंदी चालू झाली इथे। अरे ही आपली हद्द नाही आहे। बरं ठीक आहे तुमची हद्द नाही, मग ही सिटीची हद्द आहे, ते सिटीला फोन लावून राहिले तर सिटीला कोणी फोन उचलायला तयार। म्हणून पोलीस प्रशासनाचा निषेध, कारण की पोलीस प्रशासन आल्यावर इथे काही करू शकले नाही। फक्त एकच डिस्कस होता, ही सिटीची हद्द आहे, ही किल्ल्याची हद्द नाही। हद्द कुठलीही राहू द्या, त्याला मदतीची गरज आहे, त्याला नगरपालिकेला कळवा, ॲम्ब्युलन्स बोलवा, त्याला ॲम्ब्युलन्समध्ये टाका। मग कोणीतरी सांगितलं ॲम्ब्युलन्स बोलवा, मग फोन लावला तर ॲम्ब्युलन्स बी कोणी यायला तयार नाही। एक ॲम्ब्युलन्स मिळाली ती दाभाडीला होती, म्हणजे तो 10:30 वाजता पडला, त्याला इथून 12:30 वाजता उचलण्यात आलं। म्हणजे जवळजवळ 1.5 ते 2 तास असे वेस्टेज गेले। त्याचा मागचा भाग पूर्ण फाटून गेला होता दगडाचा मार लागल्यामुळे। तो इथून सिव्हिलला नेल्यानंतर त्याला धुळ्याला टाकलं, तो काल मेला। तो मरेपर्यंत आम्हाला वाटलं की नाही का हा मरेल असं, परंतु तो मेल्यानंतर वाटायला लागलं का याच्या अगोदर बी 2-3 लोक इथे ते मोठं चेंबर बांधून ठेवलं होतं। मागच्या वर्षी त्या जजालमध्ये लोक पडले, या लोकांनी वाचवलं, त्यांना काढलं म्हाताऱ्या माणसांना। माझं काय म्हणणं आहे, पोलीस प्रशासन असेल, नगरपालिका असेल, या ठिकाणी उद्घाटन झाल्याशिवाय हा पूल चालू करायला नको होता। तुमचे साधनं आणण्यासाठी जरी तुम्ही माती टाकून तुमचे साधनं आणले, लगेच तो पूल बंद करायला पाहिजे। अक्षय तृतीयाच्या 5 दिवस अगोदरपासून या पुलावरनं वाहतूक चालू आहे पायी। काही लोक तर गाड्या इथपर्यंत घेऊन येतात, मग त्यांना पुढे खड्डा दिसला तो गाडीवाला परत रिटर्न जातो। अरे काय चालू आहे, पण सांगल्यावर केलं बी पाहिजे ना, होतच नाही। आम्ही मागणी एकच आहे, नगरपालिकेने याला अटकाव केला पाहिजे। याला जर कटडे राहिले असते तर त्याचा जीव गेला नसता। हे किती दिवस चालणार? आता परत मोठा खड्डा तिथे खोदून ठेवला, तो मौतचा कुवा आहे का? त्याच्यात अजून 4-5 लोकांचा बळी जाणार आहे का? मग नगरपालिका यांना का बरं मनुष्यवधाचा गुन्हा पोलीस का बरं यांच्यावर दाखल करत नाही? यांनी का दाखल करत नाही मला तुम्ही सांगा ना। आता हा माणूस येईल, आता हा माणूस होता, या माणसाने मेहनत करून ती बॉडी वरती, म्हणजे तो माणूस मेला नव्हता पण त्याला वरती काढलं, ॲम्ब्युलन्स आली त्याच्यात ठेवलं। काय मनुष्याने मनुष्याचं कर्तव्य करा आणि पोलिसांनी करू नये, हा कुठला न्याय? मला एकच म्हणायचं, जेही कोणी प्रशासन ह्या गोष्टीला जबाबदार असेल त्याचा आम्ही निषेध करणार, निषेध करत राहू आणि निषेध करू इच्छित नाही। निषेध समाजासाठी करतो आम्ही, आमच्यासाठी नाही। महानगरपालिकेचा पोलीस प्रशासनाचा मैं जिया मुस्कान सोशल वर्कर। कोरोना पेंडेमिक में भी आप लोगों ने देखा होगा, हमने किसी भी जात धर्म और उसका विषय ना रखते हुए हिंदुस्तानी है, हिंदुस्तान के लिए हमेशा काम करेंगे, यही हमारी एक कोशिश है। उस दिन मुझको यहाँ से फ़ोन आया, काका भी थे, काका का भी फ़ोन आया। उन्होंने बताया कि यार यहाँ पर एक व्यक्ति गिर गया और 1-1.5 घंटे से यहाँ एम्बुलेंस भी नहीं आई है, पुलिस खड़ी हुई। मैं आया, बोले यार क्या हुआ सर, क्यों रुके, इसको उठाए क्यों? बोले यार वो एम्बुलेंस नहीं है। बोले कौन सी एम्बुलेंस? बोला
बोले 108 पे फोन लगा के उसको बुलाने में 1-2 घंटा लगता है, प्राइवेट बुला लो, मैं बुला लेता। नहीं तो मैंने फौरन प्राइवेट एम्बुलेंस एक बुलाया, वो आई और मैं, मेरे दोस्तों नफीस खान आजमी और मेरे साथ में सौद अंजुम और 2-3 लोग थे, मेरा लड़का था नबील, हम लोग सब नीचे उतरे और जब उसका दिमाग देखे यहाँ से फटा हुआ था, उसकी परिस्थिति ऐसी थी कि जब गिरा तो उसको जब ही अगर फौरन उठा के अगर उसका ट्रीटमेंट अगर कभी करने के लिए हॉस्पिटल ले आते तो वो बच जाता, मगर यहाँ 1 घंटा लग गया। यहाँ से ले आने बाद सबसे बड़ा एक विषय ये भी है, काका भूल गए मालेगांव सिविल हॉस्पिटल, वो भी एक खाली डब्बा ही है, इसको भी ले गए जाते तो वहाँ पे सिर दर्द की गोली नहीं रहती, तो कभी ये नहीं रहता, कभी वो नहीं रहता, ये बोल के वो लोग क्या करते, रिप कर देते, धुलिया ले जाओ हायर सेंटर। अब यहाँ पर नेरो सर्जन नहीं है उनके पास, और भी कई बड़ी मशनरी नहीं है। खाली उतरून 4-5 दिवस साफसफाई करतात, फोटो सेशन होता, पेपरांना बातम्या येतात, परंतु जैसे ते वैसे घाणीचं साम्राज्य इथं आहे। नेहमी आयरनीवर हा विषय, नदी पात्राचा विषय येतो, तिथे मातीचे ढिगार त्या महापालिकेने तिथे टाकून ठेवले, इथे मातीचे ढिगार आहेत, हे बा प्लॅस्टिक, इथे दुनियाभरचं प्लॅस्टिक पडलेलं आहे, परंतु फक्त JCB 2-3 दिवस काम करतं, दाखवून देतो आमचं काम चालू आहे, जैसे ते वैसी परिस्थिती राहते। जे पण आयुक्त येतात फोटो सेशन करतात, निघून जातात। या पुलाचं काम सुरू झालंय, धक्क्याच्या आजूबाजूला जो मातीचा ढिगारा आहे आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात तिथं अतिक्रमण सुद्धा आहे। काका बोलले त्या पद्धतीने जर याला अटकाव झाला असता तर आज एक गरीब माणसाचा जीव गेला नसता। एक गरीब माणसाचा जीव गेल्यामुळे आम्ही प्रशासनाचा निषेध करतो आणि त्वरित त्यांनी या पुलाला जिथपर्यंत पूर्ण काम होत नाही तिथपर्यंत अटकाव करावा व पायी चालणाऱ्यांना किंवा वाहन इथपर्यंत अर्ध्या पुलापर्यंत आणणाऱ्यांना अटकाव करून तो त्वरित थांबवण्यात यावा, अशी आमच्या सर्वांच्या वतीने त्यांना एक विनंती किंवा आदेश पण असेल का, जेणेकरून परत अशी घटना या पुलावरून घडू नये आणि लोकांना वेठीस धरण्यात येऊ नये अशी आमची। किक मारने के बाद किला पुलिस स्टेशन गया, किला पुलिस स्टेशन में से मैंने पुलिसों को लेके आया, तुम भी थे, तुम्हारे को भी बोला मैंने, ये सर को भी बोला मैंने कि चलो देखो वो जिंदा है उसको बचा लो। तो उसके बाद पुलिस आई, पुलिस आने के बाद 2 से 3 घंटा फिर पूरी रात मैंने काली करा, सिविल हॉस्पिटल गया तो मैडम क्या बोलते, बोले धुलिया लेके जाना पड़ेगा, उसकी ड्रेसिंग कर दिए, बाकी टाका नहीं लगा, टाका लगा देते बच जाता था। इसका चुलत मामा होता, त्यांच्या घरवाले संतोष कहनार, बोतीबाग नाका। बचाओ पर ऊपर से समाज और कोई समाज देखो मत, खाली उसको बचाओ। ऊपर से सिर्फ मजाक ले रहे थे हमारे, हम निकालने में वो हंस रहे थे।